श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 1 फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी या दिवशी आलेली आहेत गणेश जयंती. गणेश जयंती हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे. गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. पुराणिक कथेनुसार श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता, म्हणून या तिथीला गणेश जयंती असं म्हटलं जातं. यंदा गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री भद्र तर दिवसभर पंचक पाळण्यात येणार आहे. आपल्या हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे. व्रतवैकल्याचा महिना म्हणून माघ महिना हा ओळखला जातो. हा महिना गणपतीला विशेष समर्पित आहे. आपल्या सनातन धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त आहे. शास्त्रानुसार गणेश पूजनाशिवाय कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य हे सिद्ध होत नाही. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीचा जन्म झाल्याचे आपले पुराणामध्ये सांगितले आहे. श्री गणेशाचा जन्म संपूर्ण देशभरात विविध नावांनी साजरा केला जातो किंवा विविध नावाने ओळखला जातो, जसे की गणेश जयंती, माघ विनायक चतुर्थी, तिळकुंड चतुर्थी किंवा वरद चतुर्थी. तर अशा अनेक नावांनी ओळखला जातो. या दिवशी गणपती बाप्पांची विधीपूर्वक आणि भक्तिभावाने पूजा केली जाते. यामुळे व्यक्तीला बुद्धी, बळ, सुख, समृद्धी प्राप्ती होते. या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा 1000 पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण गणपतीच्या कानात बोला फक्त हे 2 शब्द. साक्षात गणपती बाप्पा प्रसन्न होतील. जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा बाप्पा पूर्ण करतील. तर असे कोणते 2 शब्द बोलायचे आहेत, कोणत्या वेळेत बोलायचे आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला शनिवारी माघी गणेश जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम या गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतरनं तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत, कारण या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे. पांढरे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांचे ध्यान करून तुम्हाला व्रताचा संकल्प करायचा आहे. जरी आपण महिन्यातील कोणत्याही चतुर्थीचं व्रत करत नसेल तरीही तुम्हाला गणेश जयंतीच्या दिवशी व्रत हे अवश्य करायचं आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ज्यांना शक्य होईल त्यांनी या दिवशी अवश्य व्रत करा. यानंतर आपलं देवघर स्वच्छ करून गंगाजलने पवित्र करायचं आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा थोडंसं गंगाजल तुम्हाला शिंपडायचं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदाची फुलं, मोदक, लाडू, पांढरे तीळ हे तुम्हाला अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर शिवपरिवाराचा फोटो असेल, म्हणजेच बघा महादेव, माता पार्वती, गणपती बाप्पा, कार्तिकीय, नंदीदेव यांच्यासह संपूर्ण शिवकुटुंबाची पूजा जी आहे तर ती या दिवशी केली जाते. जर तुमच्या घरामध्ये त्यांचा फोटो असेल तर तो स्वच्छ करून तुम्हाला देवघरामध्ये ठेवून त्यांचीसुद्धा पूजा करायची आहे, कारण या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि माता पार्वती, महादेव हे गणपती बाप्पांचे आई वडील आहेत.
ही संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर धूप प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करायचा आहे। गणेश चालीसा किंवा गणपती स्तोत्र किंवा गणेश चतुर्थी व्रत कथासुद्धा तुम्ही वाचू शकता। कारण ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। त्यामुळे या दिवशी होईल तेवढी सेवा तुम्हाला जास्तीत जास्त करायची आहेत आणि शेवटी कळत न कळत झालेल्या चुकांबद्दल तुम्हाला क्षमा मागायची आहेत। आता ही संपूर्ण पूजा ही तुम्हाला तुमच्या घरातच करायची आहेत, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच किंवा फोटो हा असतो। यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे, कारण मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त असतात। तिथे येणारा प्रत्येक माणूस हा चांगल्या विचाराने येत असतो। त्यामुळे हा उपाय तुम्ही मंदिरामध्येच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। जर नाही तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही घरीसुद्धा हा उपाय करू शकता। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत एक डाळिंबाचं फळ, जे डाळिंब असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे, 21 दुर्वा घ्यायच्या आहेत, एक नारळ घ्यायचा आहे, त्याचबरोबर पांढरे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत। या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे। गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांना मनोभावे अर्पण करायच्या आहेत। यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन करायचं आहे आणि या गणपती बाप्पांच्या कानामध्ये तुम्हाला एक शब्द बोलायचा आहे। तर कोणत्या कानामध्ये बोलायचं आहे? तुम्ही डाव्या कानामध्ये बोलले तरीही चालेल किंवा उजव्या कानामध्ये तुम्ही बोलले तरीसुद्धा चालेल। तर तुम्हाला गणपतीच्या कानामध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र बोलायचा आहे आणि यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल, सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येत असेल, तर तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहेत आणि यानंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पांना जी इच्छा तुम्ही व्यक्त केली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करून तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा एक माळ तुम्हाला जप करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी अनेक जण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये येत असतात आणि अनेक जण गणपती बाप्पांना अक्षदा अर्पण करत असतात, म्हणजे तांदूळ अर्पण करत असतात। जर या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांसमोर अर्पण केलेले तांदूळ भेटले तर अवश्य त्या अक्षदा ज्या आहेत तर त्या तुम्हाला घरी आणायच्या आहेत। एका पुडीमध्ये बांधून त्या नेहमी तुमच्या पर्समध्ये ठेवायच्या आहेत। जेव्हा अशा अक्षदा आपल्या पर्समध्ये असतात तेव्हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्या नेहमी सोबत असतो। यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे येत नाही, प्रत्येक काम हे आपलं निर्विघ्नपणे पार पडत असतं। आपल्याकडे लक्ष्मी ही कायम टिकून राहत असते। त्यामुळे हा एक उपायसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।